ओके स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत ट्रान्झॅक्शन. काय असते ट्रान्झॅक्शन? आणि ट्रान्झॅक्शनमध्ये सर्वांनाच माहीत आहे, ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय? व्यवहार. ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय? ट्रान्सफर ऑफ मनी फ्रॉम वन पार्टी टू अनअदर पार्टी. जसे ट्रान्झॅक्शन मीन्स ट्रान्सफर ऑफ मनी फ्रॉम वन पार्टी टू अनअदर पार्टी, म्हणजेच एकाकडनं दुसऱ्याकडे काही माल किंवा प्रोडक्ट पाठवणं, विकणं, विकत घेणं किंवा कुठलाही व्यवहार होणं यालाच ट्रान्झॅक्शन म्हणतात. तसं ट्रान्झॅक्शन सर्वांनाच माहीत आहे. फक्त तुम्हाला एवढं जरी सांगितलं व्हॉट इज द ट्रान्झॅक्शन, तर सर्वच सांगू शकतात की ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय. ट्रान्झॅक्शन मीन्स ट्रान्सफर ऑफ मनी फ्रॉम वन पार्टी टू अनदर पार्टी, म्हणजेच एकाकडनं दुसऱ्याला काहीतरी पाठवलं, काहीतरी घेणं किंवा दोघांमध्ये झालेला देवाणघेवाण म्हणजेच ट्रान्झॅक्शन. जसं की सेल्स कम्प्युटर बाय कॅश, काहीतरी कम्प्युटर सेल्स केलं आणि त्याच्या बदल्यात पैसे घेतले. आणि परचेस फर्निचर आणि त्या बाय कॅश, म्हणजेच परचेस केलंय आपण काय फर्निचर, त्याच्या बदल्यात पैसे दिलेत. म्हणजेच जर कम्प्युटरवाल्यांकडनं कम्प्युटर विकत घेतले तर कम्प्युटरवाल्यामध्ये आणि आपल्यामध्ये झाला एक व्यवहार, त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्झॅक्शन. त्यांनी आपल्याला कम्प्युटर दिलं आणि आपण त्याला काय दिली? कॅश दिली. म्हणजे कम्प्युटर डेबिट आणि कॅश क्रेडिट असं पण म्हणू शकता तुम्ही. आणि इथं फर्निचर आपण विकलं आणि त्याच्या बदल्यात इथं फर्निचर काय घेतलं? विकत घेतलंय आणि त्याच्या बदल्यात काय दिलंय? आपण इथं कॅश दिली. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल सेल्स कम्प्युटर अँड परचेस अ फर्निचर, याला ट्रान्झॅक्शन म्हणतात. याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनचे मुळात 3 पद्धती अकाउंटिंगमध्ये यूज केल्या जातात. जसे की कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि बार्टर ट्रान्झॅक्शन. सर्वात जास्त यूज केल्या जातात ह्या 3 पद्धती. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच नगदी व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच उधारी व्यवहार, बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय? वस्तू विनिमय. आता नाव तुम्ही ऐकलंच असेल, वस्तू विनिमय, बरोबर. हे सर्व सांगणार आहे तुम्हाला, पण सर्वप्रथम आपण पाहणार आहोत कॅश ट्रान्झॅक्शन. काय आहे कॅश ट्रान्झॅक्शन? कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय? सर्वांना माहित आहे कॅश ट्रान्झॅक्शन नगदी व्यवहार म्हटलं तर वेगळं काही सांगायची गरजच नाही तशी. पण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय थोडक्यात सांगतो मी. वेन ॲसेट्स ऑर गुड्स अँड सर्व्हिसेस sold on cash and purchased on cash, then this transaction is known as a cash transaction. म्हणजेच जेव्हा तुम्ही तुमची ॲसेट्स किंवा कुठलीही ॲसेट्स किंवा तुमचा माल किंवा कुठलीही सर्व्हिसेस तुम्ही विकता किंवा विकत घेता, पण ती कशी? जेव्हा विकता तेव्हा कॅशनं आणि विकत घेता तरी पण कॅशनं. नगदी विक्री खरेदी विक्रीचा जिथे व्यवहार होतो त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन काय बरं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय की वेन ॲसेट ऑर गुड्स अँड सर्व्हिसेस सोल्ड ऑन क्रेडिट अँड परचेस ऑन क्रेडिट, देन धिस ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. लगेच तुम्हाला कळलं असेल, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजेच उधारी व्यवहार. उधारी व्यवहार म्हणजेच काय? ॲसेट्स गुड्स किंवा सर्व्हिसेस तुम्ही काय केल्यात? इथं सोल्ड केल्यात, पण ते उधारीवर. जसं की उधारीवर नंतर पैसे देतो म्हटले त्यांनी, अशा ट्रान्झॅक्शनला उधारी व्यवहार म्हणजेच क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. आणि आपण कुणाकडनं तरी माल विकत घेतला व आपण सांगितलं उद्या पैसे देतो, तर या ट्रान्झॅक्शनला क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हणायचं. जेव्हा व्यवहार खरेदी विक्रीचा उधारीवर होतो तेव्हा क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि नगदी होतो तेव्हा वरचं कॅश ट्रान्झॅक्शन. आणि लास्टला आता उरतंय आपलं काय? बार्टर ट्रान्झॅक्शन. हे एक नवीनच आहे आपल्यासाठी. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी, काहींनी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला असेल. तर बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजेच काय की वस्तू विनिमय. आता खूप वर्षापूर्वी करन्सी अस्तित्वात नव्हती, तेव्हा काय होतं असं की एक वस्तूच्या बदल्यात वस्तूंचं देवाणघेवाण व्हायचं. फॉर एक्झाम्पल, जर माझ्या शेतामधून जर ज्वारी पिकली तर बाजारामध्ये जेव्हा मी विकायला जायचो तेव्हा मला समोरचा व्यक्ती ज्याला मी ती ज्वारी किंवा जे काही गहू किंवा जे काही धान्य विकायचो तर त्याच्या बदल्यात तो पैसे नाही द्यायचा, म्हणजेच कुठली मौल्यवान वस्तू द्यायचा. तर या ट्रान्झॅक्शनला बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणतात. जसं की आपल्या
खूप वर्षापूर्वी कुणाला जर काही काम करून घ्यायचं असेल तर असं असायचं की सपोज कुंभाराजवळून काही माठ वगैरे घेतलं, ठीक आहे, तर त्या माठाच्या बदल्यामध्ये आपण त्यांना पैसे न देता धान्य द्यायचं, कारण की तेव्हा तर करन्सी अस्तित्वात नव्हती. अशा प्रकारच्या ट्रान्झॅक्शनला बार्टर ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. आता तुम्हाला वाटत असेल की बार्टर ट्रान्झॅक्शन खूप वर्षापूर्वी होतं, पण आता याचा काय उपयोग? आता तर सर्वात जास्त उपयोग आहे त्याचा. फॉर एक्झाम्पल, आता सर्वात जास्त किंवा अकाउंटिंगमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन जसे यूज केले जातात, तसा बार्टर ट्रान्झॅक्शनची सुद्धा एंट्री होते. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. भरपूर म्हणजे टॅली कोर्समध्ये ह्या गोष्टी शिकवल्या नाही जात, पण इथं मी तुम्हाला खूप डिटेल्समध्ये सांगण्याचा एक प्रयत्न करतोय की वेन गुड्स और सर्व्हिसेस एक्सचेंज विथ गुड्स अँड सर्व्हिसेस. एक लक्षात घ्या, सेमच आहे, वरी जसं दिलंय की जेव्हा गुड्स और सर्व्हिसेस किंवा ॲसेट्स, इथं ॲसेट्स पण घेतोय मी इथं, ठीक आहे, एक्सचेंज विथ गुड्स अँड सर्व्हिसेस, इथं कुठेही कॅश दिलेला नाहीये, ठीक है. वेन assets, goods और सर्व्हिसेस एक्सचेंज विथ assets, goods अँड सर्व्हिसेस. परत एकदा ओळ वाचा तुम्ही आणि समजा, वेन ॲसेट, गुड्स अँड सर्व्हिसेस एक्सचेंज विथ अदर ॲसेट्स, गुड्स अँड सर्व्हिसेस, एक्सचेंज केली जातं. म्हणजे जर मी तुम्हाला काही सर्व्हिसेस दिले तर त्या बदल्यात तुम्ही काहीतरी माल देणार किंवा काहीतरी ॲसेट देणार. सपोज बैलगाडी घ्यायची असेल आपल्याला, तर बैलगाडीच्या बदल्यात आपल्याला काय द्यावं लागतं? इथं धान्य द्यावं लागतं. तर आजच्या युगामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल, मी टॅली कोर्सेस शिकवतो. आता तुमच्याकडे एक बुक विकण्याचं दुकान आहे समजा. कशाचं? बुक विकण्याचं दुकान. आता मी इथं एक थोडक्यात एक प्रॅक्टिकल सांगतो. डेबिट आणि क्रेडिट याआधी तुमचं झालेलंच असेल, आहे का? ठीक आहे. तर डेबिट, सपोज मी बार्टर ट्रान्झॅक्शनच्या बाहेर जाऊन एक प्रश्न एक विचारतोय की मी तुमच्या दुकानामधून जर आज मी जर 100 रुपयाचे नोटबुक घेतलेत, ठीक आहे, तर काय होणार? मी जे नोटबुक घेतलेत किंवा आपण जे नोटबुक कुठल्या दुकानामध्ये घेऊ, तर ते नोटबुक आपल्याला डेबिट झाले आणि आपण त्या दुकानदाराला काय देणार? इथं कॅश देणार. समजले? कॅश देणार. आणि त्यांनी जर असं म्हटलं की बार्टर ट्रान्झॅक्शन जर या ट्रान्झॅक्शनला करायचं असेल की सर मी तुम्हाला नोटबुक देतो, पण माझं काही ऑनलाईन काम आहे किंवा टॅलीचं थोडक्यात काम आहे, ते मला शिकवा, म्हणजेच मी त्याला तेवढी ट्रेनिंग देणार. तर मी काय करेल? इथं क्रेडिट टॅली ट्रेनिंग. लक्षात घ्या, म्हणजेच त्याच्या बदल्यात मी त्याला कॅश दिली का? नाही. पण जेव्हा कॅश दिली तर ती कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? कॅश ट्रान्झॅक्शन. आणि जेव्हा वस्तू त्याला उद्या पैसे जर मला द्यायचं असेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. पण त्याच्या बदल्यात मी कुठली वस्तू देतोय तर ते कुठलं ट्रान्झॅक्शन आहे? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मी तिन्ही पद्धतीचं करून दाखवतो. पहिलं कॅश ट्रान्झॅक्शन करतो. एका दुकानदाराच्या दुकानामधून मला काय? बुक्स घ्यायचे आहेत. आणि ते बुक्स किती रुपयाचे आहेत? काय सांगितलं मी थोड्या वेळापूर्वी? 100 रुपयाचे. आता एक लक्षात घ्या, 100 रुपयाचे बुक घेण्यासाठी मी त्या टॅली म्हणजे त्या नोटबुक दुकानवाल्याला कॅश दिली, तर कॅश दिली तर हे कुठलं ट्रान्झॅक्शन झालं सांगा? कॅश ट्रान्झॅक्शन. आणि नोटबुक घेतली, त्याला म्हटलं सर 100 रुपये आहे, मी एक काम करतो, हे पैसे तुम्हाला 15-20 दिवसात देऊन टाकतो. तर त्या जागी इथं नोटबुक तर डेबिटच होणार, पण क्रेडिट कॅश नाही होणार, कारण की उधारीवर माल घेतला. तर इथं क्रेडिटच्या जागी आपण त्या दुकानाचं नाव घेऊ शकतो. सपोज आपण म्हटलं श्री बुक शॉप. लक्षात घ्या, आपण नोटबुक काय केले? तिथं डेबिट आणि श्री बुक शॉपला क्रेडिट केलं, कारण की पैसे कुणाला देणं आहे? श्री बुक शॉपला. आणि डेबिट काय झाले? तुमच्याकडं बुक आलंय. झालं का दुसरं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश असती तर कुठलं ट्रान्झॅक्शन झालं असतं? कॅश ट्रान्झॅक्शन. आणि उधारीवर म्हणजे त्या व्यक्तीचं नाव मी लिहिलं तर काय झालं? इथं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. पण आता येऊया आपण बार्टर ट्रान्झॅक्शनवर. जर याच ट्रान्झॅक्शनला बार्टर ट्रान्झॅक्शन करायचं असेल तर आपण असं पण म्हणू शकतो, त्यांचं नोटबुकचं दुकान आहे आणि आपलं सपोज मोबाईल रिचार्जचं दुकान आहे, तर आपण त्याला काहीतरी रिचार्ज केला मोबाईलचा, तर रिचार्ज करूया. तर रिचार्ज 100 रुपयाचा केलाय, तर नोटबुकच्या बदल्यात 100 रुपयाचा रिचार्ज केला, असं पण होऊ शकतं. किंवा मी काही टॅलीची ट्रेनिंग दिली त्याला. लक्षात घ्या, दोन बिझनेसमॅन, बिझनेस नीड
द अनदर बिझनेस नीड, म्हणजे एका बिझनेसनं दुसऱ्या बिझनेसची नीड म्हणजेच गरज ओळखून जे ट्रान्झॅक्शन केलं जातं त्याला बार्टर ट्रान्झॅक्शन असं म्हणतात. लक्षात घ्या. आता अजून एक उदाहरण सांगतो की जसं की आमच्या इकडं ग्राफिक डिझायनिंग कोर्स आहे आणि मी जिथं बॅनर म्हणजेच जे काही बिझनेसचे माझ्या बॅनर आहेत ते प्रिंटिंग करण्यासाठी मी वर्षातून 2-3दा तिथं जातो, 2-3 वेळा जातो तसं. तर प्रिंटिंगवाल्यांनी मला सांगितलं की सर माझा हा भाऊ आहे, याला तुम्ही कुठला ग्राफिक डिझायनिंग कोर्स शिकवा, म्हणजेच काय ग्राफिक डिझायनिंग कोर्स शिकवा. आणि मी म्हटलं हो, आणि त्या बदल्यात आम्ही तुमची प्रिंटिंग फ्रीमध्ये करून देऊ. तर ऍक्च्युअल ती प्रिंटिंग फ्रीमध्ये नव्हती, म्हणजेच त्या ग्राफिक डिझायनिंगच्या कोर्समध्ये ती प्रिंटिंग मला भेटत होती. लक्षात घ्या, इथं जेव्हा ह्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन होतं तर तेव्हा कधी कधी असा होतो ग्राफिक डिझायनिंगची फीज जास्त आहे, जसं की 8,000 ग्राफिक डिझायनिंगची फीज आहे, पण कसं की जी प्रिंटिंग आहे ती फक्त 3,000ची आहे. पण लक्षात घ्या, या बार्टर ट्रान्झॅक्शन मध्ये एक तय केलं जातं, एक निर्णय घेतला जातो, म्हणजेच एक असं म्हणू शकतो त्याला की एक फायनल केलं जातं की या बदल्यात हे देता का, हो तर हो, नाही तर नाही. लक्षात घ्या, मोबाईलच्या दुकानात एक लॅपटॉपवाला माणूस गेला आणि त्या लॅपटॉपवाल्याने म्हटलं की मी तुम्हाला लॅपटॉप देतो, त्याच्या बदल्यात तुम्ही काय करा, मला 4 मोबाईल द्या. म्हणजेच या दोघांमध्ये जे देवाणघेवाण झालं त्या देवाणघेवाणाला कुठलं ट्रान्झॅक्शन म्हणायचं, बार्टर ट्रान्झॅक्शन. मग काय, लॅपटॉप डेबिट मोबाईल क्रेडिट, किंवा तो काय करणार समोरचा व्यक्ती, मोबाईल क्रेडिट लॅपटॉप डेबिट असं करणार. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजेच वस्तूची देवाणघेवाण, वस्तू किंवा सर्व्हिसेसची देवाणघेवाण. लक्षात घ्या, या पद्धतीनं आपण कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि बार्टर ट्रान्झॅक्शन पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त पण ट्रान्झॅक्शन असतात ज्याला म्हणतो आपण इव्हेंट ट्रान्झॅक्शन. इव्हेंट म्हणजेच कसं की सपोज आपली एक ऑर्गनायझेशन आहे आणि ऑर्गनायझेशनमध्ये एक कार्यक्रम ठेवला आहे आपण, आणि त्या कार्यक्रमामध्ये झालेला खर्च म्हणजेच कुठलं ट्रान्झॅक्शन, इव्हेंट ट्रान्झॅक्शन. दुसरं असू शकतं की चिटचॅट ट्रान्झॅक्शन म्हणतो त्याला, ज्याला बोलीभाषेचं ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हटलं जातं. जसं की मी म्हटलं की तुम्ही आमच्याकडे टॅली कोर्स करा, आम्ही तुम्हाला 10,000चा जॉब देऊ. लक्षात घ्या, बिझनेसमध्ये बोलीभाषेचं ट्रान्झॅक्शन सुद्धा ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच काय की सपोज कुणी कुणाला त्याच्या बदल्यात काहीतरी देण्याचं बोललं तर ह्या पद्धतीचं बोलीभाषेचं ट्रान्झॅक्शन सुद्धा ग्राह्य धरलं जातं. म्हणजेच कसं की माझ्याकडे कोर्स केला तर मला जॉब देणंच आहे. लक्षात घ्या, देणंच म्हणजेच हे ट्रान्झॅक्शन तेव्हा संपतं, कोर्स संपल्याच्या नंतर, जॉब दिल्याच्या नंतर ट्रान्झॅक्शन संपतं. लक्षात घ्या. आता सपोज तुम्ही एका दुकानात बसलेले आहात आणि मोबाईल विकला तुम्ही, आणि त्याला म्हटलं की 3 वर्ष पाहायची गरज नाहीये, मी तुम्हाला एक वॉरंटी लिहून देतो, 3 वर्षात काही झालं तर तुम्हाला दुसरा मोबाईल देतो. म्हणजे त्यामध्ये पैशाचं ट्रान्झॅक्शन तर झालंच, पण त्याच्यामध्ये कुठलं बोलीभाषेचं एक असं ट्रान्झॅक्शन झालं की समोरचा व्यक्ती हा मोबाईल विकला तुम्हाला, पण त्यांनी तो तोंडी म्हणजे बिझनेसचा तो जर मालक असेल त्यांनी तो तोंडी म्हणजे बोलीभाषेत असं बोललाय की 3 वर्षापर्यंत काही झालं तर मी चेंज करून देतो मोबाईल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो जो बोलला आणि उद्या जर तुमचा मोबाईल खराब झाला तो तुम्ही कायदेशीर त्याला बोलू शकता की तुम्ही असे बोलले होते. पण ऍक्च्युअल लक्षात घ्या, कायदेशीर म्हणजेच याला म्हणजेच प्रूफ पण लागतं, किंवा त्याने तसं जर लिहून दिलं असेल तर अजून चांगलं. पण बिझनेसमध्ये बोलीभाषेचे ट्रान्झॅक्शन सुद्धा ग्राह्य धरले जातात. म्हणजेच कसं, फॉर एक्झाम्पल माझ्या मित्राचं लग्न आहे, त्यानं लग्नासाठी एक हॉल बुक केला, बँड बाजेवाले सुद्धा बुक केलेत, जेवण बनवणारे सुद्धा बुक केले. हे बुक केलं 1 तारखेला आणि लग्न होतं 10 तारखेला. लक्षात घ्या, बुक केलं आणि ऍडव्हान्स मध्ये सुद्धा पैसे दिलेत. आता मी सांगत आहे कुठल्या ट्रान्झॅक्शन बद्दल, मी सांगत आहे बोलीभाषेच्या ट्रान्झॅक्शन सोबत. मी बोलत आहो बोलीभाषेच्या ट्रान्झॅक्शन बद्दल. बोलीभाषेचे ट्रान्झॅक्शन म्हणजेच बोलतो आणि ज्याला आपण बयाना म्हणतो की काहीतरी ऍडव्हान्स देऊन कुणाला तरी काहीतरी करण्याचं ठरवलं, याला बोलीभाषेचे ट्रान्झॅक्शन म्हणू शकता, ज्याला चिटचॅट ट्रान्झॅक्शन सुद्धा म्हटलं जातं. मग अशा ट्रान्झॅक्शन मध्ये काय केलं, 1 तारखेला हॉल बुक केलाय थोडेसे पैसे देऊन, आणि जे काही जेवण बनवणारे आहेत त्यांना सुद्धा थोडेसे पैसे देऊन बुक केलेत, आणि काय बँडवाले सुद्धा बुक केले. आणि मेन 10 तारखेला लग्न होतं आणि 8 तारखेला नवरीनं म्हटलं नाही, हा मुलगा मला पसंत नाही, मला करायचंच नाही लग्न.
तर लक्षात घ्या, हा हसण्यासारखी गोष्ट नाही आहे. ऍक्च्युअल कसं होणार की जे बुक केलेलं आहे किंवा 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी ते सांगू नाही शकत की तुम्ही आम्हाला हॉल नाही पाहिजे, आम्हाला तुमचं जेवण नाही पाहिजे, आम्हाला तुमचं जे काय आहे ते प्रोडक्ट किंवा काहीच नाही पाहिजे, तुमचा हॉल नाही पाहिजे, असं नाही करू शकत. तर अशा वेळेस ह्या बिझनेसमध्ये म्हणजेच किंवा या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला काय त्यांचे सर्व पैसे द्यायचे आहे. म्हणजेच लग्नाच्या 1 दिवस आधी किंवा लग्नाच्या अर्धा तास आधी किंवा लग्नाच्या 2 दिवस आधी तरी पण सांगता येणार नाहीये. तुम्हाला सांगायचं असेल तर 4 दिवस 5 दिवस आधीच सांगावं लागेल आणि कॅन्सल करावं लागेल. लक्षात घ्या, बोली भाषेचे ट्रान्झॅक्शन असे असतात जे तुम्ही बोलले ते समोरचा व्यक्ती प्रोसेसला लागतो. लक्षात घ्या, कशाला लागतो? प्रोसेसला लागतो. तर याला म्हणतात कुठले ट्रान्झॅक्शन? बोली भाषेचे ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या, माझा एक मित्र काय करतोय, मेस चालवतोय. मेस म्हणजेच काय? जेवण जिथं खनवाळ म्हणू शकतो त्याला आपण, आणि मेस हॉटेल टाईपची मेस चालवतो. म्हणजेच त्याच्याकडच्याच एका व्यक्तीने त्याला म्हटलं की माझ्याकडे संध्याकाळी 30 जण जेवण करायला येणार आहेत माझ्या गावचे. किती जण? 30 जण. तर 30 जण येणार आहेत, पण ऍक्च्युली जेव्हा सकाळी हे सांगितलं तर त्यांनी 30 जणांचं जेवण बनवून ठेवलं. पण मेन टायमावर काय झालं की ज्या टायमाला येणार होते ते 6 वाजले तरी हा व्यक्ती त्या 30 जणांना घेऊन आला नाही. पण ऍक्च्युअल काय झालं की जो मेसवाला आहे त्यानं अतिरिक्त जेवण त्या 30 जणांसाठी सर्व बनवून ठेवलं, पण टायमावर आलेच नाही. पण दुसऱ्या दिवशी जर त्या बिझनेसच्या ओनरनी, म्हणजे जे काय मेस चालवतो त्यांनी जर असं म्हटलं की नाही तुला 30 दिवसाचे पैसे द्या, म्हणजे 30 जणांचे पैसे द्यावेच लागेल, तर या व्यक्तीला त्या 30 जणांचे जे की जेवले सुद्धा नाही तरी पैसे देणं आहे. का बरं? कारण की याला बोली भाषेचे ट्रान्झॅक्शन म्हटले जातात आणि या बोली भाषेचे ट्रान्झॅक्शन सुद्धा ग्राह्य धरले जातात. लक्षात घ्या. थँक्यू.